पिंपरी चिंचवडला स्मार्ट आणि सुरक्षित शहर बनवण्यावर भर द्यावा, नगरसेविका अनुराधा गोरखे. पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्राचे औद्योगिक इंजिन आहे. या शहराचा विकास करताना केवळ रस्ते बांधणे पुरेसे नसून नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा मिळणे हा त्यांचा हक्क आहे, असे मत नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन 2026-27च्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. आणि त्यावेळी अनुराधा गोरखे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि नाविन्यपूर्ण सूचना प्रशासनासमोर मांडल्या. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मागणी शहरातील तरुण खेळाडूंना जागतिक स्तरावर संधी मिळावी, यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यामुळे शहराच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच डिजिटल क्लासरूम्स आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या उपलब्धतेवर भर दिला. अभिमान वाटतो आणि खरंच मी ज्यावेळेस प्रभागामध्ये फिरते त्यावेळेस लोकांना माहिती सांगते की तुम्ही ह्या शाळेत घाला, त्या शाळेत चांगलं शिक्षण मिळतं आणि अशा प्रकारे या शाळा जर चांगल्या झाल्या तर आपल्याला तज्ञ शिक्षकांची उपलब्ध वाढवता येईल आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली उंचावली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्याने मूल्यांकन करणारे कार्यक्रम आपण राबवले पाहिजेत. आज आपल्या शहरातील तरुण खेळाडूत प्रचंड क्षमता आहे. त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून एक अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव आपल्या शहरात देशातील अग्रगण्य असे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारले जावे. ही हे जे आहे हे आमदार अमित गोरखेंनी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे दिलेले आणि तो आयुक्तांच्याकडे हा प्रस्ताव दिलेला आहे. मान्य महापौर, आपण महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या एका कठीण परिस्थितीतून जात असताना आपण करदात्यांच्या पैशाचा अतिशय जपून वापर करणे आवश्यक आहे. उगाचच दिखाऊ आणि अनावश्यक प्रकल्पाचा बोजा तिजोरीवर टाकू नये. ज्या कामाची प्रत्यक्ष गरज आहे त्याच प्रकल्पांना आपण प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येक कामाचे नीट मूल्यमापन व्हावे, जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि पारदर्शकता टिकून राहील. विकास कामे करताना पैशाचा अपव्यय टाळणे हेच आपले मुख्य ध्येय असावे. बऱ्याचदा आपण नवीन प्रकल्प करतो पण जुन्या मालमत्तेची देखभाल नीट करत नाही. रस्ते असोत, पाणी पुरवठा पाईपलाईन असो, आपली शाळांच्या इमारती किंवा नियमित देखभाल करण्यासाठी एक स्वतंत्र देखभाल निधी आणि निश्चित कार्यपद्धती असावी. यामुळे आपण केलेली कामे दीर्घकाळ टिकतील आणि नागरिकांना वारंवार होणारा त्रास वाचेल. पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षितेत महिलांची भूमिका महत्वाची आहे. आपल्या शहरातील सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि बस थांबे हे महिलांसाठी सुरक्षित असायला हवेत. यासाठी आपण स्मार्ट लाइटिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे अधिक सक्षम केले पाहिजे. तसेच बचत गटामार्फत महिलांना रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष महिला उद्योजकता निधी उभारण्याची मागणी मी करते. वाढते शहरीकरण, औद्योगिक प्रदूषण लक्षात घेता भविष्यातील पिढीला स्वच्छ हवा, पाणी देणे हे नैतिक जबाबदारी आहे. आपल्या शहरातील मोकळ्या जागावर मिनी फॉरेस्ट विकसित करावे व सोसायटीमध्ये सांडपाणी पुनर्वापर सक्तीचे करणे आणि ई वाहनाच्या वापरासाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे यावर आपला विशेष भर असावा. पिंपरी चिंचवडचे नाव स्वच्छ सर्वेक्षणात आघाडीवर राहण्यासाठी केवळ कचरा उचलणे पुरेसं नाही, तर कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रत्येक भागात झिरो वेस्ट प्रकल्प राबवणे गरजेचे आहे. नागरिकांना कचऱ्याचे खत कसे करावे त्याचे प्रशिक्षण देऊन आपण कचरामुक्त शहर होण्याचे ध्येय साध्य करू. नागरिकांची कामे होण्यासाठी त्यांना वारंवार महानगरपालिकेत हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून महानगरपालिकेची सर्व सेवा 100% डिजिटल आणि पेपरलेस करण्यावर आपण भर दिला पाहिजे. मोबाईल ऍपद्वारे तक्रार निवारण यंत्रणा अधिक वेगवान आणि पारदर्शक झाली पाहिजे. शेवटी हे अंदाजपत्रक म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ मांडणं नसून ते शहराच्या भविष्याचा आराखडा आहे. आपल्या पिंपरी चिंचवडला केवळ औद्योगिक शहर न ठेवता एक आदर्श, प्रगत आणि सर्वसमावेशक शहर बनवायचे आहे. आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून हे नक्कीच शक्य आहे असे मला वाटते. माझे मुद्दे आपण संकल्पात नक्कीच विचारात घ्याल. आज या ठिकाणी सभासद आपले अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी जो SC साठी एक कोटीची निधी आणि
प्रत्येक नगरसेवकाला 25 लाखाचा निधी हा मंजूर करणार आहे असं ऐकल्यानंतर आम्हाला बरं वाटलं. मी त्यांचे अभिनंदन करते. 10 लाखाचा आहे, पण आम्ही मागणी 25 लाखाची केलेली. तर त्यांचंही मी अभिनंदन करते आणि मला बोलायची वेळ दिली. खूप खूप धन्यवाद.